दिवाळी. दिवाळी येणार आहे. गट्टू आणि चिंकी दिवाळीची खरेदी करायला आजीसोबत जातात. दुकानात ते भरपूर फटाके घेतात. गट्टू मोठ्या आवाजाचे बॉम्ब खरेदी करत होता की आजी त्याला समजावते. गट्टू, ह्यापेक्षा फुलभाज्या घे. त्याचा प्रकाशही भरपूर पडतो आणि त्याचा आवाजही नसतो, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि आजूबाजूचे प्राणी घाबरणार नाहीत. थोडे लवकर आवर, त्यानंतर आपल्याला रांगोळीचे रंग आणि लाईट्सही घ्यायचेत. हो, थोडी फुलं आणि फळंही घ्यायची आहेत. माझे आवडते स्वीट सुद्धा आजी. बरं बरं बाळा. आजी, पाणीपुरी खायला घालशील ना? हो, ते सुद्धा देईन. आधी इथली खरेदी तर पूर्ण करा. सगळे फटाके आणि रंगांच्या खरेदीनंतर मग स्वीटच्या दुकानात येतात, जिथे गट्टू पाणीपुरी खातो आणि चिंकी भेळपुरी खाते. लवकर आटप गट्टू, मला रांगोळीचे रंगही घ्यायचेत. मी रांगोळी काढणार आहे. हो बाई, काढ. पण आधी तुम्ही दोघं नीट खाऊन घ्या, मग तिकडे जाऊ. त्यानंतर सगळे रंगांच्या दुकानात जातात. थोड्याच वेळात सगळे एवढी शॉपिंग करून घरी येतात. गट्टू घरी येताच फटाके बाहेर फोडण्यासाठी जातो. अरे गट्टू बाळा, आजच फटाके फोडलेस तर दिवाळीपर्यंत काय राहणार? आजी, आपण अजून फटाके आणू. थोड्याच वेळात तिथे फटाके वाजवल्यामुळे कचरा जमा होतो, जो पाहून आजी रागावते. अरे मुलांनो, हा इतका कचरा जमा झालाय गल्लीमध्ये आणि बाहेरही. कोण साफ करणारे? किती कचरा झालाय हा. घराच्या बाहेरच स्वच्छता नसेल तर घरामध्ये कशी स्वच्छता असणारे? या सगळ्यानंतर रांगोळीही काढायचीये, दरवाजावर आणि खिडकीमध्ये लाईट सुद्धा. आजी, टेन्शन नॉट. ह्यावेळेस आम्ही घराच्या बाहेरही स्वच्छता करू. आम्ही सगळं करू. चिंकी, चल आतून स्वच्छतेचं सामान आणूया. बाईंनीही सांगितलंय की बाहेर कचरा करायचा नाही. हो आजी, मी सगळा कचरा उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकेन. गट्टू आणि चिंकी सगळं सफाईचं सामान एकत्र करतात. थोड्याच वेळात गल्लीतले मित्र मिळून आजूबाजूच्या एरियाची सफाई करू लागतात. अरे बंटी, तिथून ती गोणी उचल. उगाच तिथे नुसता ढीग जमा झालाय. आणि चिंकी, तू गार्डन मधल्या फालतूच्या पिशव्या काढून टाक. ठीक आहे गट्टू. सगळी मुलं आपापल्या पद्धतीने सफाई करतच असतात की तेवढ्यात काही मोठी मुलं फटाके फोडू लागतात, ज्याच्या आवाजाने कुत्रे इकडे तिकडे घाबरून पळू लागतात. अरे, हे किती घाबरलेत. आपण यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. पण काय करू शकतो आपण? मला असं वाटतं, जी गोणी आपण इथून उचलणारे त्यापासून ह्यांच्यासाठी एक शेल्टर बनवू, ज्यामध्ये त्यांना थंडी वाजणार नाही आणि हे शांतपणे तिथे बसतील. हो गट्टू, आपण 2-3 लाकडांनी यांचं घर आरामात बनवू शकतो. आणि जे सामान आपण रद्दी म्हणून काढणार होतो, त्याने त्यांच्या रूमची गादी सुद्धा बनेल. हो, हेच करूया. काही मुलं साफसफाई करतात आणि काही जण कुत्र्यासाठी शेल्टर बनवतात. तिकडे चिंकी आपल्या मैत्रिणींसोबत मिळून रांगोळीचा प्लॅन बनवू लागतात. गल्लीच्या स्वच्छतेनंतर आपल्या घराबाहेर आपण आज संध्याकाळीच रांगोळी काढूया. त्यासाठी सगळ्यांना घरून रंग आणायचे आहेत, समजलं? ठीक आहे चिंकी, किती मजा येईल ना. मी रांगोळीसाठी डिझाईन बघून ठेवते. मुली रांगोळी काढतच असतात की तेवढ्यात तिथून सोसायटीचे चेअरमन चाललेले असतात. ते मुलांना एवढं मन लावून काम करताना बघून खुश होतात आणि म्हणतात, तुम्ही सगळे खूप छान काम करताय. ज्यांची रांगोळी खूप छान असेल त्यांना माझ्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. त्यामुळे मुलांनो, बेस्ट रांगोळी काढा हा. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात आणि मुली ग्रुपमध्ये प्लॅनिंग करू लागतात. सगळे छान डिझाईन सुचवू लागतात. तिथे मुलंही त्यांची मदत करतात. मला ही स्पर्धा जिंकायची आहे गट्टू. काळजी करू नको चिंकी, तूच जिंकशील. सगळं छान होईल. तू आजीच्या मोबाईल मधून छान छान डिझाईन्स काढ. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गुलाबी आणि हिरवा रंग आणतो. तिकडे काही मुलं डॉग शेल्टर बनवत असतात. बघा किती चांगलं वाटतंय ना. ह्यामध्ये सगळे कुत्रे बसतील. आतून चिंकी एका डिझाईनचा विचार करून येते. तिकडून गट्टूही 2 रंग घेऊन येतो. चिंकी रांगोळी काढायला सुरुवात करते. ते हे बोलतच असतात
तेवढ्यात त्यांची बाई आपल्या मुलासोबत तिथे येते. ओ गट्टू बाळा, चिंकी बेटा, तुम्ही इथे काय करताय? किती छान छान डिझाईन्स काढलेत तुम्ही. वा वा वा. आम्ही गल्ली स्वच्छ करतोय काकू, आणि सोबतच चिंकी रांगोळी काढतीये. दिवाळी येणार आहे ना, आम्हाला असं वाटतं की ही दिवाळी मस्त जावो, कारण घरासोबतच आपली कॉलनीही चमकेल. पण तुम्ही तर सकाळी येता ना काकू, आत्ता कशा? हो, आम्ही तुझ्या आईकडनं दिवाळीचा बोनस घ्यायला आलोय. दिवाळीचा फराळ आणि पूजेचा सामानही आणायचंय ना. तुमची आई म्हणाली होती की काही जुने कपडे सुद्धा काढून देणार आहेत त्या. हे बोलून काकू घराच्या आतमध्ये जातात. गट्टू त्यांच्या मुलाला पाहत राहतो, ज्याने जुने कपडे घातलेले असतात. त्याला आणि चिंकीला असं बघून खूप वाईट वाटतं. मी असा विचार करत होतो की जे पैसे आपण जिंकू आणि अजून काही पैसे एकत्र करून काकूंसाठी गिफ्ट्स आणि फराळ घेऊया. त्यांच्या मुलासाठीही फटाके घेऊ. काय वाटतं तुला? वाव, ही तर मस्त कल्पना आहे गट्टू. बाकी मुलंही तिथे एकत्र येतात. आपण अजून एक काम करूया. अजून थोडे पैसे जमवून झोपडपट्टी जवळच आहे, तिथल्या मुलांना सुद्धा मिठाई आणि फटाके घेऊन देऊया. हो, बरोबर बोललीस तू. यानंतर सगळेजण प्लॅनिंग करतात आणि आपापल्या पॉकेट मनी मधून पैसा एकत्र करून थोड्या वेळात सगळे एकत्र येतात. आपल्या जवळ एकूण 1200 रुपये जमलेत. ह्यामध्ये तर खूप फराळ आणि फटाके येतील. हो, म्हणजे काकूंना सुद्धा पैसे देता येतील आणि जवळच्या चाळीमध्ये जाऊन येऊ. तिकडे चिंकी आणि बाकी मुलं आपल्या आपल्या दारापुढची रांगोळी चेअरमन काकांना दाखवण्यासाठी त्यांना बोलावतात. अरे वा, काय सुंदर रांगोळी बनवली आहे सगळ्यांनी. मी सगळ्यांची रांगोळी पाहिली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात बेस्ट रांगोळी आज चिंकीनेच काढलीये. त्यामुळे माझ्याकडून 500 रुपयाचं बक्षीस चिंकीसाठी. माझ्या बक्षिसाचे 500 रुपये सुद्धा घे. हे आपण गिफ्ट खरेदी करण्यासाठी वापरू. चिंकीचे 500 रुपये आल्यावर एकूण 1700 रुपये झाले. वाव गट्टू, एवढ्यामध्ये तर खूप सारे फटाके येतील. हो, बरोबर. यानंतर सगळे बाजारातून गिफ्ट्स, स्वीट्स आणि फटाके घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा काकू येतात तेव्हा सगळी मुलं मिळून त्यांना दिवाळी गिफ्ट देतात. काकू हे पाहून रडू लागतात. त्यांचा मुलगाही फटाके बघून खूप खुश होऊन जातो. किती मोठे झालात तुम्ही, इतका विचार करताय. हा, तुम्ही आमची किती काळजी घेता ना काकू. हॅपी दिवाळी. त्यानंतर सगळी मुलं जवळच्या चाळीत जाऊन सगळ्यांना मिठाई वाटतात. सगळी मुलं एकदम खुश होऊन जातात. ते सगळ्यांना पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणतात. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं की त्यांच्या सेव्हिंग्समधून त्यांनी किती छान काम केलं. यावेळीची दिवाळी बेस्ट असणार, कारण सगळे एन्जॉय करणार. आजी हे बघून खूप भावूक होते. ती गट्टू आणि चिंकीला म्हणते, किती मोठी झाली आहेत माझी मुलं. किती विचार करतात हे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कायम कृपा राहील. दिवाळीचा अर्थ फक्त स्वतःच आनंद उपभोगणे हा नसतो, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं हा असतो. मला तुमचा अभिमान वाटतो. आता लवकर तयार होऊन या. लक्ष्मीची पूजा करायचीये आणि त्यानंतर फटाके पण उडवायचे आहेत. गट्टू आणि चिंकी आपले नवे कपडे घालून दिवाळीची पूजा करतात आणि आई-बाबांसोबत मिळून पूर्ण घरात दिवे लावतात आणि दिवाळीला एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.